सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली HSPL जिल्हास्तरीय 45 वर्षावरील खेळाडूंची टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आज मोठ्या उत्साहात पार पडली। या स्पर्धेचा अंतिम सामना मालवण आणि देवगड संघामध्ये झाला। अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत मालवण संघाने दमदार खेळाचे प्रदर्शन करत देवगड संघावर दणदणीत विजय मिळवला। या स्पर्धेचे यशस्वी आयोजन झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बबन हळदिवे यांनी सांगितले की अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करताना आम्हाला अभिमान वाटतो। या स्पर्धेला खेळाडूंनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद प्रेरणादायी आहे। सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचे मी मनपूर्वक स्वागत करतो। ते पुढे म्हणाले की आजकाल स्पर्धांचे आयोजन करताना सर्वात मोठी अडचण म्हणजे मैदानाची। कणकवली तालुक्यात अनेक वेळा मैदान उपलब्ध होत नाही, मात्र जानवली गावाने आम्हाला मैदानाची मोलाची साथ दिली। आयोजक तळमळीने निधी उभा करतात, खेळाडू जमवतात, पण मैदान मिळणे कठीण असते। अशा परिस्थितीत जानवली गावचे आम्ही कायम ऋणी राहू, असे उद्गार त्यांनी काढले। ते 40 वर्षावरील क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात बोलत होते। मित्र, या स्पर्धेचं आयोजन करतेवेळी आम्हाला अभिमान वाटतोय की आम्हाला प्रतिसाद देऊन ज्या प्रकारच्या सर्व खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलं त्या सर्वांचं सिंधुदुर्ग जिल्हा हौशी जिल्हाध्यक्ष नाते मी तुमचं स्वागत करतो। त्याचप्रमाणे त्या गावामध्ये आम्हाला कणकवलीमध्ये वेळोवेळी मैदानाची साथ मिळत नाही। या गाववाल्यांनी आम्हाला जी साथ मैदानाच्या रूपातून दिली त्यांचं मी खरोखरच ऋणी आहे। ज्या प्रकारे आयोजक तळमळीने पैसा उभा करतात, खेळाडू उभे करतात, आयोजन उभं करतात, परंतु मैदान मित्र मिळू शकत नाही। अक्षरशः आम्ही त्यांचे ऋणी आहोत। त्याचप्रमाणे तरुण वर्गाला एवढंच सांगेन की आजचे जे खेळाडू आहेत, रिजवानभाई शेख असतील 57-58 वर्षाचे आहेत, आमचे अण्णा चव्हाण साधारणतः 50 पर्यंत पोहोचलेले आहेत, राजू पेंडुलकर आहेत, 57 राणे आहेत, झासारखे खेळाडू आहेत, असे अनेक खेळाडू या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय। आशिष शिरोडकर आहे। आशिषचं मी एवढ्यासाठीच कौतुक करेन की त्याची जी तळमळ आहे ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे। आणि आता मालवणवाल्यांनी एक ठरवून ठेवलंय माझ्यामध्ये की 40 बेल्टची टुर्नामेंट कधी सोडायची नाही। परंतु रिजवानभाई एक गोष्ट लक्षात ठेवा, हा अध्यक्ष तुम्हाला आव्हान देतोय, येणाऱ्या काळात तुमच्या तोडीचा संघ आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये उभा करू आणि तुम्हाला संघर्ष करायला, एवढी गोष्ट खरी आहे। रिझर्व्हमध्ये एवढंच आव्हान का करतोय की हा आमचा तरुण खेळाडू, माझा सहकारी मालवणचा तालुका अध्यक्ष आहे, कीपच्या मागे किपिंग करते वेळी कशी करावी याचा उत्तम उदाहरण जर द्यायचं असेल तर ट्रेनिंगची गरज नाही, रिझवानभाईकडून बरंच काही शिकण्यासारखे आहे। तसं मला माझा सहकारी राजू पेंडुलकर मला कायम आवाहन करत असतो, तुला हरवणार। अजूनपर्यंत काही शक्य झालं नाही, भविष्यात बघूया। परवा त्याच्याबरोबर माझी मॅच आहे, घोडा मैदान काय लांब नाही, ते तुम्हाला दिसेल। आणि झालंय कसं की आता उद्यापासून 45ची SPL सुरू होते आणि SPL सुरू करते वेळी ज्या प्रकारे प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळतोय, रिजवानभाई आमच्याकडे जवळजवळ 135 खेळाडू झाले, पण आमचं नियोजन 9 संघांचंच केलंय। 14-15 खेळाडू आम्ही एका संघामध्ये दिले आहेत आणि 9 संघामध्ये नियोजन करून 40+ एक दिवस आम्ही कमी केला आणि SPLचे 3 दिवस आम्ही घेतले आहेत। कुठल्याही प्रकारची सिंधुदुर्ग जिल्हा हौशीच्या वतीने काही कमी पडणार नाही, ही गॅरंटी मी तुम्हाला त्यावेळी दिली, आजही दिली आहे। आम्ही ही पूर्णपणे फ्री टुर्नामेंट का ठेवली आहे, जशी पूर्वीचे दिवस होते की गाडीला पैसे नाहीत, पोटाला अन्न नाही, वडिलांचा शिव्या खायच्या, शिक्षकांचा मार खायचा, चोरून क्रिकेट खेळायचं आणि काही रुपया नसायचा। परंतु प्रचंड तुम्ही लोक श्रीमंत असून सुद्धा एकही रुपया न घेता या स्पर्धेचं आयोजन मी आणि माझ्या सहकार्यांनी केलं, याबद्दल खरोखरच मी त्यांचा ऋणी आहे। ज्या ज्या प्रकारचे टुर्नामेंट पाहिजे असतील त्या त्या प्रकारचे टुर्नामेंट मी देणार आपल्या सहकार्याच्या माध्यमातून, एवढं सांगतो। तुम्ही क्रिकेट खेळत राहा। या सिंधुदुर्ग असोसिएशन अध्यक्ष अनिल हळदिवे यांचं मार्गदर्शन खूप चांगलं आहे आणि खेळाडूंना एवढं प्रोत्साहन करतात। रोज संध्याकाळी लोकांना फोन करून विचारतात, बाबा उद्याचं अरेंजमेंट कसं करूया मॅच, आणि एवढं तुमचं अरेंजमेंट चांगलं आहे। सर्वांना एकत्र घेऊन आता कधी 2 दिवस टुर्नामेंट एवढी चांगली आहे, म्हणजे आजचा दिवस असा तिने ॲडजस्टमेंट केला आहे। ग्राउंडचा ग्राउंडची सुद्धा मेहनत घेतली, काल अक्षरशः बघितलं तर स्वतः पाणी ओतून ग्राउंडचा धुत होते आणि उद्याच्या 45ची मॅच 5 पासून ते
65 पर्यंत आहे मॅच ही. त्याच्यात टुर्नामेंट 8 संघ जातात, 3 दिवसाची टुर्नामेंट आहे. इथं सुद्धा नियोजन अध्यक्ष आमचे अनिल हळदे यांनी खूप चांगलं केलेलं आहे आणि आम्हाला सुद्धा त्यांनी खूप मदत केली आहे. देवगड तालुका संघाला सुद्धा प्रत्येक वेळी कधी पण फोन लावला वेळी तरी हळदे साहेब वेळेला कधी पण उभे राहतात आणि आम्ही सुद्धा त्यांच्या सदैव पाठीशी उभे राहू. सगळ्यात या चांगल्या तऱ्हेने सगळे अंपायर, मैदान, सगळे खेळाडू यांचं सर्व चांगलं समाधान मिळालं सगळ्यांना. त्याच्यापुढे अशीच स्पर्धा होत राहू दे तर्फे आणि पुढील उद्यापासून 45चे स्पर्धा आहेत ते पण चांगल्या तऱ्हेने होऊ दे हीच आमची शुभेच्छा. कणकवली हौशी क्रिकेट असोसिएशन आणि सिंधुदुर्ग हौशी क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली जानवली या ठिकाणी आम्ही क्रिकेटच्या मॅचेस घेतलेल्या आहे. आज होणारे सामने होते हे 40+ खेळाडूंसाठी आम्ही ऑर्गनाईज केलेले होते. चांगल्या पद्धतीने सामने पार पडले आणि आज शेवटचा फायनलचा सामना आहे. उद्यापासून होणारे 45+ क्रिकेट सामने हे चांगल्या प्रकारे पार पडणार आहेत. यामध्ये एकूण 9 संघ मालक आहेत आणि संपूर्ण जिल्ह्यातील नावाजलेले खेळाडू या जानवलीच्या मैदानामध्ये उतरणार आहेत आणि आजूबाजूच्या तालुक्यातील जे काय लोक आहेत ते सामना पाहण्यासाठी उद्या बरगतच इथं येतील या ग्राउंडवर. आणि आमच्या असोसिएशनने आणि जिल्हा असोसिएशनच्या सर्व संचालक जे सभासद आहेत आणि कणकवली तालुक्याचे जे सभासद आहेत हौशीचे यांनी चांगल्या प्रकारे या सर्व खेळाडूंना चांगल्या प्रकारे सेवा कशी देता येईल त्यासाठी आम्ही चांगल्या प्रकारे प्रयत्न केलेले आहे. या 40 वर्षावरील क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यातही मालवण विरुद्ध देवगड अशी लढत झाली. या सामन्यात मालवण संघाने विजेतेपद पटकावले तर देवगड संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. बक्षीस वितरण समारंभात सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिल हळदिवे, तालुका हौशी अध्यक्ष सत्यवान राणे, राजू पेंडुरकर, आबा मेस्त्री, चित्तरंजन जाधव, DK जाधव, अनिल राणे, राजू वांगणकर, विकास कदम, प्रभाकर राणे, रिजवान शेख, अण्णा चव्हाण तसेच जिल्ह्यातील अनेक हौशी क्रिकेट पदाधिकारी व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विराज गोसावी, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, सिंधुदुर्ग.